आज करूयात मस्तपैकी ढाबा स्टाईल चमचमीत दम आलू. बाजारात मला छोटे बटाटे दिसले बारीक, तर मला असं वाटलं आज आपण दम आलू करूया. म्हणून मी जे आपले बटाटे आहेत त्याला एक शिटी घेतली आहे आणि याच्यामध्ये एक वाटण तयार केलं आहे. कांदा, मिरची, टोमॅटो, ग्रेव्हीसाठी आपल्याला आलं लसूण एकत्र करून 7-8 असे काजू घेतले, त्याची पण पेस्ट करूया. एकत्र सगळी मी पेस्ट करून घेतली आहे. आता इथे तेलामध्ये जे बटाटे बॉईल केले होते त्यांना मी तेलात फ्राय करून घेणार आहे. मस्तपैकी आपण ह्याला 5 ते 10 मिनटं असे फ्राय करून घेऊयात. आता आपण इथे एक पेस्ट तयार करूया. इथे मी धने पावडर घेतली आहे, जिरे पावडर घेतले आहे, तिखट मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे. आपण गरम मसाला वापरणार नाही आहोत, कारण की गरम मसाला मी खडा गरम मसाला टाकणार आहे. 2 चमचे मोठे दही घेतलं आहे आणि एक पेस्ट तयार केली आहे. आता इथे तेलात आपण एक तेजपत्ता घेतला, एक मोठी इलायची, 2 छोटी इलायची, काळी मिरी 3-4 आणि 3-4 लवंग, जिरं घेतलं आहे. मस्तपैकी तेलात परतून घेऊया आपण ही पेस्ट. मसाला चांगला आपला परतला की कलरसुद्धा वेगळा होतो. आता आपण याच्यात दहीचं पेस्ट तयार केलेलं आहे ते सुद्धा घालून घेऊया. मस्तपैकी दोघांना तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता. थोडं पाणी घातल्यावर मसाला खाली लागणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालूया. तुम्हाला जेवढी थिक ठेवायची किंवा पातळ करायची तुम्ही ठेवू शकता, पण दम आलू हे थोडं असं ग्रेव्ही टाईपच ठेवलं आहे मी. आता आपलं ग्रेव्ही तयार आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत जे मी तळलेले बटाटे आहेत ते सुद्धा घालणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला छोटे बटाटे नसतील तर तुम्ही मोठ्या बटाट्यांना 4 तुकडे 2 तुकडे असे करूनसुद्धा पीसेस करून तळून त्याला असे सोडू शकता ग्रेव्हीमध्ये. सेम दम आलूसारखेच लागतात. बघू शकता मस्तपैकी ग्रेव्ही पण आपली घट्ट झाली आहे. इथे मी कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आपले ढाबा स्टाईल चमचमीत असे दम आलूची भाजी तयार आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.